अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज। करने के लिए देखिए, एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं चलेगा। You're a superhero. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ आपण वॉटरड्रॉप इफेक्ट वरती बनवलेला आहे। तर असा व्हिडिओ बनवण्याकरता तुम्हाला अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे। अलर्ट मोशन ॲपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या। व्हिडिओचे सर्व मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता व त्याला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला आहे। पासवर्ड 4 डिजिटमध्ये आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, विना स्किप करता बघा, तेव्हाच तुम्हाला व्हिडिओचा पासवर्ड मिळेल। नाहीतर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, तेथे तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल मिळेल। तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ बघा। त्यानंतर तुम्हाला व्हिडिओचे मटेरियल डाउनलोड करता येईल, फक्त त्यामध्ये माझा व्हॉइस नाही आहे। तरी पण तुम्हाला व्हिडिओ बनवताना किंवा व्हिडिओचे मटेरियल डाउनलोड करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता। ज्यांनी अजूनही इंस्टाग्रामला फॉलो केलेलं नसेल त्यांनी फॉलो करून घ्या, तिथे आपण जस्ट नोला रिप्लाय देत असतो। इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व एक लाईक देऊन टाका। आपण अशाच प्रकारे ट्रेंडिंग व नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर मराठीतून शिकवत असतो। चला तर जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। तर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल डाउनलोड केल्यानंतर त्या मटेरियलमध्ये तुम्हाला शेक इफेक्ट व बिटमॅप प्रोजेक्टची XML फाईल आहे, ती अलर्ट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची आहे। ती कशी इम्पोर्ट करायची ती आपण एकदा पाहून घेऊ। तुम्हाला फाईलमध्ये ओपन करून घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला आपले डाउनलोड केलेले मटेरियल आहे, त्यामध्ये XML फाईल व बिटमॅप प्रोजेक्टची XML फाईल दिलेली आहे। तर ती अलर्ट मोशन ॲपवरती अशा प्रकारे सेंडच्या बटनावर क्लिक करून अलर्ट मोशन ॲपमध्ये सेंड करायचे आहे। तुमचं जर अलर्ट मोशनमध्ये सेंडचं ऑप्शन येत नसेल तर नवीन अलर्ट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तर त्यावरती अशा प्रकारे क्लिक करायचं आहे आणि ती अलर्ट मोशन ॲपमध्ये सेंड होऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला अलर्ट मोशन ॲप ओपन करायची आहे। अलर्ट मोशन ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारे ते तुम्हाला आपलं बिटमॅप प्रोजेक्ट आलेला दिसेल। तर ठीक आहे, अशा प्रकारे आपलं बिटमॅप प्रोजेक्ट आहे। तर तुम्हाला सर्वप्रथम आपला सॉन्ग येथे ॲड करून घ्यायचा आहे व तो सॉन्ग सुरुवातीला 0.2 सेकंदाने कट करायचा आहे आणि तो इकडं अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे सुरुवातीला ओव्हरले इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। हा जो ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे व त्याला फिल स्क्रीन करायचा आहे अशा प्रकारे। आणि तो ओव्हरले इफेक्ट तुम्हाला 11.2 सेकंदपर्यंत ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर जी इमोजी दिलेली आहे ती इमोजी इथे ॲड करून घ्यायची अशा प्रकारे व ती 11.2 सेकंदपर्यंत ओढून घ्यायची व त्या इमोजीला अशा प्रकारे इथे कट करून घ्यायचं आहे। जिथे जिथे बिटमार्क दिलेले आहे तेथे इथे अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे इथे कट करून घ्यायचं आहे तुम्हाला।
त्यानंतर 11.2 सेकंदापासून तुम्हाला या प्लसवाल्या आयकॉनमध्ये क्लिक करायचं आहे, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि जे मी दिलेले जे फोटोज आहेत ते अशा प्रकारे ते दोन्ही बीटमार्कच्या मधोमध ॲड करायचं आहे आणि त्याला फिल स्क्रीन करायचं आहे जर छोटा फोटो असेल तर. पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, आम्ही इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि फोटो ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ते फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सर्व फोटोज इथे ॲड करून घ्यायचो बीटमार्कनुसार. जर आपण सर्व फोटोज ॲड करत बसलो तर आपला व्हिडिओ खूप लांब होईल, तुम्हालाही व्हिडिओ बघायला जिवार येईल. तर मी सर्व फोटोज ॲड करून घेतो आणि पुढची स्टेप तुम्हाला सांगतो. तर हे बघा मित्रांनो, मी सर्व फोटोज इथे आपले ॲड करून घेतलेले आहेत. तुम्हाला अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे इथे मध्ये फोटो ॲड करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला 11.2 सेकंदाजवळ यायचं आहे. अशा प्रकारे जो फर्स्टवाला फोटो आहे त्याला कोणताही इफेक्ट द्यायचा नाही. आपण आपला जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्यामधला जो पहिला शेक इफेक्ट आहे तो इथून कॉपी करायचा आहे, त्याचे इफेक्ट आणि इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती यायचं आहे. प्रोजेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला आपला जो पहिला फोटो आहे 11.2 सेकंद पासून सुरू होतात त्याला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे. ठीक आहे. तर तुम्हाला हे सॉन्गकडे एकदा बघायचं आहे आणि इथे इक्वलायझर जे दिसत आहे इथे तुम्हाला मोठ्या टाईपमध्ये इक्वलायझर दिसत. तर अशा प्रकारे इथे बघायचं आणि याच्यावरील जो फोटो असेल त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर हे बघा इथे एक बीटमार्क दिलेली आहे या सॉन्गच्या वरती. तर इथे इक्वलायझर थोडं मोठा आहे तर इथे तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओमध्ये फक्त 8 फोटोंना हा इफेक्ट लावायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला इक्वलायझर बघायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे इफेक्ट द्यायचा आहे. हे बघा इथे अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट लावायचा आहे. तुम्ही अगोदरच लावून घेतलेले आहे बाकीच्या फोटोंना, तुम्ही लावून घ्या. 8 फोटोंना आपला पहिलावाला शेक इफेक्ट लावायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपल्या शेक इफेक्टच्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि जो वॉटर ड्रॉप इफेक्ट आहे तो इथून कॉपी करायचा आहे आणि आपल्या प्रोजेक्टवरती यायचं आहे. प्रोजेक्टवरती आल्यानंतर आपले जे इमोजी आहेत तर पहिली इमोजी सोडून द्यायची आहे. दुसऱ्या इमोजीला तुम्हाला इमोजीची PNG आहे त्याला इफेक्ट लावायचा आहे आणि तिथून पुढच्या सर्व इमोजीजना तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे. आणि तो पहिलावाला इफेक्ट लावल्यानंतर इथे सर्व फोटो उरलेले आहेत तुमचे टोटल सर्व फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट आहे तो अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे. जेवढे बी फोटो तुमचे उरलेले आहेत सर्व फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी अगोदरच सर्व फोटोंना इफेक्ट लावलेला आहे. तर तुम्ही लावून घेण्यानंतर त्यानंतर तुम्हाला इथे शॅडो लेअर ॲड करायची आहे. जी मी दिलेली शॅडो लेअर आहे ती शॅडो लेअर तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची आहे. हे बघा तरी ती शॅडो लेअर दिलेली आहे. तरी शॅडो लेअर तुम्हाला इथे अशा प्रकारे कॉपी करायची आहे. कॉपी केल्यानंतर तुम्हाला इथे येऊन जायचं आहे अशा प्रकारे आपल्या प्रोजेक्टवरती. प्रोजेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला जो आपला जिथून आपले फोटो स्टार्ट होतात तिथे यायचं आहे आणि इथे आपले शॅडो लेअर पेस्ट करायचे आहे. ते अशा प्रकारे इकडे ओढून घ्यायचे आहे पूर्ण ह्याच्यावरती. व्हिडिओ थोडा मोठा आहे, तुम्हाला जर 30 सेकंदाचा लागला तर तुम्ही 30 सेकंदापर्यंत कट करून घ्या. त्यानंतर हे ट्रेनिंगचा PNG दिलेला आहे. हा PNG आहे ते ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. जो आपला तुमच्या चॅनलचा लोगो किंवा तुमचा लोगो आहे इथे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. तो सुरुवातीला यायचा आहे तुमचा लोगो आहे ते अशा प्रकारे वरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो लोगो आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे.
लोगो ऍड केल्यानंतर तुम्हाला आपला जो ओव्हरले आहे सेकंड ओव्हरले इफेक्ट इथे ऍड करून घ्यायचा आहे. सेकंड ओव्हरले इथे ऍड करून घ्यायचा आहे. हा जो ओव्हरले इफेक्ट आहे इथे ऍड करून घ्यायचा आहे. त्याला फिल स्क्रीन करायचा आहे आणि ब्लेंडिंग आणि ओपेसिटी मध्ये जाऊन द्यायला लाईट मध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे. अशा प्रकारे तर आर्टिस्ट आपला अशा प्रकारे भारी दिसेल. त्यानंतर आपण आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे अशा प्रकारे. तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, इंस्टाग्रामवरती फॉलो करून घ्या, फॉलो केलं असेल तर, आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल